दरम्यान रणजित निंबाळकरांनी मतदारसंघातल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती बोलावली आहे। फलटणचे आमदार वगळता सर्व आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातला वाद आणखी चिघळणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात कोणतीही नाराजी नाही असं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलेलं आहे। नाराजी याचा अर्थ आपला एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे काय ते नाराजी। एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला तेरा वैभव अमर रहे मा। अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आम्हाला सांगितलं आहे की टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता। ही तात्कालिक आहे। आता मलाही लोकसभा दिली तर माझ्यासाठी नाराजी। अरे आता मी युद्धात उतरलो, आज चालू आहे मैदानात आणि काँग्रेसनी मागची जागा जिंकली। या निवडणुकीत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेत भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल यासाठी मी निघालो विचाराची तलवार घेऊन। ही सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया होती। कोणती नाराजी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी आपल्या मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकारी यांची एक बैठक बोलावली आहे। त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे, पण त्यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये नाराजीची लाट पसरली आहे। फलटणचे आमदार वगळता आजच्या बैठकीसाठी सगळे आमदार उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातला वाद कोणतं वळण घेतो आगामी काळात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, कारण निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।